आमदार जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? नेहमी आपण कधी दगड कधी हातात हातकडी घालून विधान भवनात जातात. आज नेमकं कशा प्रकारे तुम्ही जाणार आहेत आणि काय? हे सगळे शेतकरी बांधव आहेत, ह्या भगिनी आहेत, ह्याच्यातले काही मागासवर्गीय आहेत, दलित आहेत. ह्यांच्या जमिनी लुबाडून, ह्यांना फसवून, खोटी माणसं यांच्या जागेवरती उभी करून, मृत व्यक्तींना जिवंत दाखवून, जिवंत व्यक्तींना मृत दाखवून यांच्या जमिनी लुबाडल्या आहेत. लुबाडणारा माणूस हा घनवट आहे. घनवट हा वाल्मिक कराडचा पार्टनर आहे एका शुगर फॅक्टरीमध्ये. आणि बाकीची कहाणी यांच्याच तोंडात नाही का, मी सांगण्यापेक्षा हेच सांगते. काय ताई, कोणी कशी लुबाडले तुम्हाला? आमचं गाव आहे पाईट, खेड तालुक्यामध्ये. तर आमच्या गावामध्ये काय झालेलं आहे, एक बिल्डर आलेला आहे, राज घनवट आहे ना, त्याचे वडील आहेत ते पोपट घनवट आणि राज घनवट, हे दोन्ही पण, आणि विजय सुदाम घनवट, असे सगळं घनवट. आणि यांची फार मोठी टोळी आहे खेड तालुक्यामध्ये. जसं बीडमध्ये वाल्मिक कराडची कशी टोळी आहे, तशी खेड तालुक्यात या पोपट घनवटची फार मोठी टोळी आहे. आणि ह्या टोळीने काय चालवलं आहे, गरिबांच्या जमिनी, मेलेला माणूस जिवंत दाखवायचा आणि खोटी माणसं उभी करायची आणि कुणाची पण जमीन लिहून घ्यायची, त्यांना पिस्तुली दाखवायच्या, बांगल्यावर बोलवायचं, दादागिरी करायची, भाईगिरी करायची आणि गरिबांच्या ह्या सगळ्यांच्या जमिनी आमच्या लुटलेल्या आहेत त्यांनी. आम्ही ना किती वर्ष झालं फिरतोय, आम्हाला न्याय मिळाना झालाय. आम्ही म्हणून साहेबांकडे आलोय आता मुंबईला. प्रत्येकाला विचारा, आमचं आहे नाही बघा, ज्या शंकर रौंदळ ज्या जिथं खोटा दाखवलाय त्या पोपट घनवटनी आणि त्या राज घनवटनी, विजय सुदाम घनवटनी, या तिघांनी जो शंकर रौंदळ मेलेला होता आणि ज्या मेलेला शंकर रौंदळ होता त्या माणसाकडे आमची जमीन होती. आम्ही जय भीमवाले, ते मराठी आहेत, आमची जमीन होती. त्यांचे हे सख्खे भाऊ आहेत, यांना विचारा, यांच्याकडे आमची जमीन, यांचे भाऊ वारलेत. किती जागा होती तुमची आणि कधी ती बळकावली? किती जागा होती? 2 एकर आहे ना सगळे आपले, 2 एकर 6 गुंठे. कधी बळकवली? किती वर्ष झाली? आणि तुम्ही कुठे गेलेले का यापुढे? आम्ही नव्हतोच. आमचा तर मालक त्याच्यासाठी मेलाय, त्या जमिनीसाठी. माझी लेकरं तर 5-5, 6-6 वर्षाची होती, मरून गेला. आम्हाला म्हणला तुमची जमीन सरकारात जमा होईन, वनीकरणात जमा होईन. आला, आमच्या नवऱ्याचं सही अंगठं घेतलं का, तर माझा नवरा तर एकदम भोळा होता, त्याला तर काहीच येत नव्हतं. तेव्हा आम्ही पोट भरायला मुंबईला होतो, निवीनगरला. कोण आहे तो? काय त्याची दहशत आहे? तो घनवट, पोपट घनवट. आमच्या पोरा नाही, पोपट घनवट चालतं. पोपट घनवट आला, पोरांच्या बापाला म्हणला का तुमच्या जमिनी सरकारात जमा होत्या, वनीकरणमध्ये जमा होत्या. तर त्याला घेऊन दादागिरी करून, त्याला चाकू सुऱ्या दावून त्याच्याकडून अंगठा घेतला. त्याच्यानंतर आम्हाला महिन्यानी माहिती झालं का, तर माझा मालकच आजारी झाला, त्याला बोलायला येणं, चालायला येणं. तो तर एवढा भोळा होता का बोलायचं नाही. ह्या तोंडात मारलं तर हे तोंड देणाऱ्या माणूस होता तो. आज यांचे प्रश्न तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी मांडणार आहात? कसे तुम्ही मांडणार त्या ठिकाणी? तुमची कुठली जागा होती? किती जागा होती? माझी पाईट या ठिकाणी जागा होती आणि 4 एकर जागा आहे. तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की माझे आजोबा आणि माझे चुलते यांचे असे 2 भाऊ हिस्से होते. तर यांनी काय केलं आहे, त्याच्या माणसाने चिंतामण कृष्णा रौंदळ हे तिकडं पिंपरी या ठिकाणी आले होते. त्याच्यामुळं या वडिलांना घेऊन गेले हे खेड रजिस्टर ऑफिसला. पॉवर बटन कुलमुत्तारपत्र बनवलं, त्याच्यामध्ये बिनमोबदला कुलमुत्तारपत्र, वारस नोंदी म्हणून कुलमुत्तारपत्र बनवलं. त्याच्यामध्ये एक मुद्दा टाकला, खरेदी विक्रीचा व्यवहार. खरेदी विक्रीचा व्यवहार म्हणून परस्पर ती जमीन विकून टाकली आणि आम्हाला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. त्यावेळेस मी मुंबई या ठिकाणी राहायला होतो आणि नंतर गावी गेल्यानंतर माहीत पडलं की तुमची जमीन विकली. तर आता कोर्टामध्ये पण दावा दाखल आहे. त्याच्यामध्ये आमच्यावर पण म्हणजे गुन्हे दाखल झाले होते, मानहानीचे दावे दाखल केले होते, 10 कोटीची नुकसान भरपाई मागितली होती. कोण आहे तो? त्याला कुठलं राजकीय बळ आहे? कोण त्याला त्याच्या पाठीशी? आता हे धनंजय मुंडे यांचे ते हे आहेत. धनंजय मुंडे साहेबांच्या जवळची व्यक्ती आहे ती. धनंजय मुंडे साहेब माझ्यासारख्या गरीबावरती गुन्हा दाखल करायला चाकण चौकीला आमच्या फोन करतात. धनंजय मुंडेंना थोडं तरी समजाय पाहिजे होतं की ज्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करण्यासाठी, माझा माणूस राज घनवट माझा माणूस आहे, राज घनवट माझा माणूस आहे म्हणून तुम्ही कुणावर पण गुन्हे दाखल करणार का? आज आम्ही 307 हाफ मर्डर करणारी माणसं दिसतोय का? तुम्हीच बघा साहेब, आम्ही दिसतोय का?
आमच्यावर हाफ मर्डरचे गुन्हे आहेत, कुणा खंडणीचे गुन्हे आहेत, कुणाचं आबरूलुस्कांचे गुन्हे आहेत, हे सगळे आम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले. तर आमची जमीन आम्ही त्यांच्याकडे रिटर्न मागू नये म्हणून त्यांनी आम्हाला या जाळ्यात फसवलंय. पोलीस लोक तरी कशी हो, पोलिसांच्या समोर आम्ही होतो. 15 वर्ष झालं पोलिसांकडे हिंडते. साहेब आमचा खरा गुन्हा दाखल करून घ्या. कधी आहे ना त्या प्रकाश धस आणि दुबे साहेब पाईटचे इन्स्पेक्टर या 2 माणसांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले. आम्ही त्यांना विनंती करत होतो आणि जो माणूस त्या घनवटांनी दाखवलाय की हाच माणूस आहे खरा, हाच माणूस आहे खरा शंकर रौंदळ बरं का, तर तो शंकर रौंदळ आहे ना जो आमची जमीन ज्याच्याकडे आजीने घाण ठेवली त्या शंकर रौंदळचा सख्खे भाव आहेत. यांना विचारा कसा खोटा माणूस उभा केलाय. आणि खोटा माणूस हे लोक चिखलवाडीतले यांचे भाऊ चिखलवाडीत राहिला आणि जो डुप्लिकेट यांच्या भावाच्या नावाचा शंकर दाखवलाय तो रौंदळवाडीतला आहे. म्हणजे 2 माणसं वेगळी वेगळी आहे. पण शासनाला पैसे जाऊन त्यांनी घनवटने असं दाखवलं की यांना दोन्ही माणसं एकच आहेत. हे जवळजवळ 101 शेतकरी आहेत. भरपूर आहेत भरपूर. त्या सगळ्यांच्या जमिनी अशा फसवून ताब्यात घेतल्या आहेत. पूर्ण शासकीय यंत्रणा हाताशी धरून या सगळ्या जमिनी या गरिबांच्या हातात तर काढून घेऊन स्वतःच्या नाव. बरं, 7/12 नावाने बनतो ना, 7/12वर नाव आहे पोपट शेट. असं कधी 7/12 बनतो का? 7/12 वरती ओरिजिनल नाव येतं ना, जितेंद्र सतीश आव्हाड हे नाव येतं. जितेंद्र दादा, जितेंद्र भाई असं नाव येत नाही. 7/12वरती डायरेक्ट पोपट शेट. आणि या सगळ्या जमिनींची चौकशी करा. हे मी नाही आणलेत, हे मी यांच्या गावात नव्हतो गेलो. हे स्वतः गेले 15 दिवस मला शोधत आहेत आणि प्रकरण घेऊन आले. ते मी तुमच्यासमोरच उभं केलं आहे. मला या प्रकरणात मला काहीच बोलायचं नाही आहे. तुमच्याकडे आलेत, कशा प्रकारे न्याय द्याल? कारण कालच ज्या पद्धतीने बघितलं तर नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडेने राजीनामा दिला. मात्र या संपूर्ण प्रकरणाची चौकशी लावावी आता सरकारने. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी लावावी. धनंजय मुंडे तर आता राजीनामा दिल्यानंतर बोलतात की मी वैद्यकीय कारणामुळे दिलेले आहेत असं त्यांचं ट्विट आले. राजीनामा कशाला दिला, कशासाठी दिला याच्याशी मला काही घेणं देणं नाही. 90 दिवसानंतर फोटो जेव्हा लोकांच्या हातात पडले तेव्हा लोकांमध्ये निर्माण होणारी चीड ही आपल्याला भोवेल. यासाठी सरकारने हा राजीनामा घेतला. अरे सरकारने काय प्रेमाने राजीनामा घेतलेला नाही आहे. मुख्यमंत्री बक्षीला अग्रेसिव्ह होते, त्यांना मंत्रिमंडळातून हकलपट्टी करण्याचा इशारा दिल्यानंतर घाबरून दिलेला आहे अशी चर्चा. त्यांनी का राजीनामा दिला, कशासाठी दिला ह्याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. इतकी क्रूर, इतकी विकृत मानसिकता असलेली माणसं समाजात असावीत का नसावीत हे आता समाज निर्णय घेईल. महाराष्ट्राने निर्णय घ्यायचा आहे आणि महाराष्ट्र निर्णय घेतोय. महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकाराने उद्रेक निर्माण झाला या संपूर्ण संतोष देशमुखच्या प्रकरणाचा आणि एकंदरीतच कायद्याची काही राहिलेलीच नाही आहे. तो कैलाश बोराडे नावाच्या पोराला सळ्या घेऊन मारलाय, चटके दिलेत. नांदेडमध्ये जामफळ नावाचं गाव आहे. का तर देवळात गेला म्हणून. काय चालू आहे काय महाराष्ट्रात? आता साहजिक आहे, संधी मिळाली ते माझ्याकडे आले. हा कोण आहे राज घनवट? विचारा. माणिकराव कोकाटे त्याचाही राजीनाम्यासाठी आग्रह असेल का? कारण नाशिक न्यायालयामध्ये आज सुनावणी आहे, ती शिक्षा होईल. आज बघूया कोर्टात काय होतं. पण हे सरकार मूर्ख बनवतं आहे. त्याला शिक्षा झालेली आहे आणि शिक्षा झाल्यानंतर त्याचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे असं कायदा सांगतो. आता कायद्यालाही बगल देण्याचं काम हे सरकार करते. तर एक शेवटचा प्रश्न, विरोधी पक्ष नेते म्हणून आपल्या कुठंतरी भास्कर जाधव यांचं नाव येत होतं. मात्र महायुतीमध्ये असताना 12 आमदारांना महायुतीचे निलंबित केलं. त्याच्यामुळे भाजप आता विरोधी पक्षावरती त्यांनी विरोध करणार असल्याची माहिती मिळते. काय सांगाल? बघू ना काय करतात ते तर बघू. या राज घनवट यांच्यावरती एवढे कुठले गुन्हे दाखल आहेत आणि पोपट घनवट आणि हे सगळे सरकारने परत घेतले. कसे काय घेतले? 1 2 3 4 5 6 हे सगळे गुन्हे या लोकांनी नोंदवले होते. ते सगळे गुन्हे या सरकारने परत घेऊन टाकले. या सरकारने नाही पण म्हणजे हे गुन्हे झाले काय, कुठे गेले? या सगळ्या इन्स्पेक्टर्सवरती अँटी करप्शनची इन्क्वायरी लागली.
या सगळ्या इन्स्पेक्टर्सने घाबरून हे गुन्हे परत घेऊन टाकले. तर ज्या पद्धतीने आता त्या गुन्ह्यामध्ये त्यांना 302चा गुन्हा दाखल व्हावा अशी प्रकारची मागणी होते धनंजय मुंडे. असं लोक मागणी करतायत की त्यांना सह आरोपी करा म्हणून. तुमची का शेवटी ह्या सुरू कुठनं झाला? हा झाला खंडणीतनं सुरू. आणि या खंडणीची रक्कम त्यांच्या बंगल्यावर मागितल्याचे आरोप BJPची लोक करतायत, सत्ताधारी पक्षाची लोक करतायत. हे गंभीर आहे की एका सरकारमधल्या एका पक्षाचे मुख्य नेते म्हणतायत की हे सगळं धनंजय मुंडेंनीच केलं. एकंदरीत या ठिकाणी अनेक शेतकरी समोर आणून त्यांची चौकशी, धनंजय मुंडे यांच्या सहकार्याची चौकशी करा असं देखील या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी मत व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा पर्सन आदिलसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.